उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी
गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रामकृष्ण. रूप पाहता लोचनी, 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 लोचनी, रूप पाहता
सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर बापर देवीवर बापर देवीवर Hey,
आलिया संसारा उठावे गोरा 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 आलिया शरण गाव तुम्हारा पाऊंगा शरण गाव तुम्हारा शरण गाव तुम्हारा पांडुरंगा तेरे गाचे धन को दिखाते धन को
मन को बिराजे कला से मन को बिराजे कला से मन को बिराजे मन को बिराजे आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, शरणचा उदारा पांडुरंगा. देव काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता निवविता, देता देवविता नेता निवविता, तेथे याची सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. देह काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. तुका म्हणे कारे नाशवंतासाठी देवास वेआटी पाडितोसी. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा
विठ्ठलाचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो जे आरंभा सकळादित प्रारंभ आठवणी तुझे स्वरूप शोभा वंदन भावे करीत असे नमन माझे हंस वाहिनी वाघवर्ध विलासिनी कीर्तन सेवा वदय निरूपणी भावार्थ कहाणी जय माझे नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तो स्वामी या स्फूर्ती द्यावी कीर्तन सेवा करावया जनया श्रोतया सुख नमन माझे संत सज्जना आणि योग्या मुनिजना सकळ श्रोत्या साधू जना नमन माझे साष्टांगी जयंती केली या स्मरण होय सकळ विधीचे अधिकरण तेच वंदू श्री चरण सद्गुरु नमस्कारोनी मस्तक हे पायावरी मस्तक पायावरी या पांडुरंगा देव काळाचे धनकुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळेमध्ये कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग जगत वंदनीय जगत मान्य महान वशभूषण श्रीमंत जगत गुरु तुकोबराय यांच्या गात्यातील काही गात्यात 4 चरणाचं आहे बरं का काही गात्यात 5 चरणाचं आहे म्हणजे कोणाचं जर भजनी मंडळ कीर्तन करापेक्षा हुशार असतील मायबाप कारण तुम्ही अनेक जणांना वाटा लावलेला असते पण तरी पण अपभ्रंश असा झाला की आता आमच्यासारखीची पंचायत व्हायला लागली काय बोलावं तर क्लिप येते नाही बोलावं तरी पंचायत होते मी पण एक माणूसच आहे मी काही कीर्तनकार नाही मी महाराज नाही काही नाही तुम्ही समजता हेच माझा मोठेपण आहे मी कोण आहे महाराज म्हणतात सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकिया देवा यावरी न करावे लग आपण संत नाहीत आपण महाराज तर बिलकुल नाहीत आपण यात बसतच नाही कारण याच्यात बसते ते फक्त महान आपण फक्त त्यांच्या वाट्यावर चाललेलो बरोबर आहे का आपण पोटभरी बरोबर आहे का तुम्ही नाही बरं का मी बरोबर आहे का मला तर वाटलं होतं एवढे सुद्धा भजनी मंडळ भेटतील का नाही पण ही खोंड आहे ती ही उधळणारच आहे ती त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही पहिली गोष्ट द्यायचे नाही तुमचं चांगलं बरोबर जमतंय उगले मोठ्याला पुढच्याला घाबरून बसायचं काही गरज नाही जसं येतंय तसं येतंय आहे ही सत्य बरं का त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि तुम्ही असं समजून काय नाही येत नाही हे उगा आपला अंदाज बघायला लागले लक्षात राहू द्या बरं का महाराज वास्तविक जीवन जगत असताना माणसाकडे ते 2 प्रसंग येतात एक सुखाचा आणि एक दुःखाचा सुखाची इच्छा असते पण दुःख येतं दुःख नको वाटतं तरी पण दुःखच राहतं काय दुःख आहे आपल्याकडे जन्म याला माणसं सुख म्हणतात आणि मरण याला माणसं दुःख म्हणतात पण संतांचं वेगळं आहे संतांचं म्हणणंच आहे जन्म म्हणजे दुःख आहे महाराज वर्णन करतात जन्माचे ते मूळ पाहिले शोधून 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 जगामध्ये 3 जण आहेत एक जीव आहे एक देव आहे एक संत आहे महाराज संतांच्या जन्माला येण्याचं कारण आहे तुम्हाला जड जीवांचा उद्धार करणं देवाला यायचं कारण आहे भक्ताचं रक्षण करायचं आहे आणि धर्माची स्थापना करून गुरुजनांचा संहार करायचा आहे पण महाराज या जगाची उत्पत्ती झाली तरी कशी तुकोबराय फार ज्ञानी माणूस आहेत महाराज त्यांच्या अंतकरणामध्ये नाही तर रोम रोमामध्ये ज्ञान भरलेलं होतं महाराज वैराग्याची महामूर्ती म्हणजे तुकोबराय
तुकोबराय एकांतात बसलेले होते. महाराज बसल्या बसल्या विचार केला, या पृथ्वी तलावरती, या मृत्यू लोकावरती जेवढे वस्तू होते जन्माला येतात तेवढ्या सगळ्या नष्ट होतात, पण नेमकं कुठल्या प्रकारात कोण नसते याचा विचार केला. देव एकटा होता. महाराज देवाने ज्यावेळेस वाटलं की मला ओळखणारं कुणीतरी व्हावं, देवाच्या सावलीपासून आणि देवाच्या इच्छेपासून एक ढालगज निर्माण झाली. तिला आपण तुम्ही आम्ही माया म्हणतो. त्या मायानं 3 देवांची निर्मिती केली, एक ब्रह्मा, एक विष्णू आणि एक महाराज शिवशंकर परमात्मा. या तिघाकडे 3 खाती दिली. पण महाराज ब्रह्मदेवाला सांगितलं, या सृष्टीवरती जीव निर्माण कर. बघा तुम्ही कधी विचार केलाय का, प्रत्येक जीव मनुष्याच्या कामाचा आहे, पण मनुष्य इतर जीवाचा कुठल्याच कामाचा नाही. घोडा असेल, गाढव असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, जेवढं काही प्राणी पृथ्वी तलावर आहेत, जेवढी काही झाडं झुडपं आहेत, जेवढी काही पक्षी आहेत, तेवढ्या सगळ्याचा उपयोग फक्त आणि फक्त मानवाला आहे. जगात एकच आश्चर्य आहे, मानवाचा कोणालाही उपयोग नाही. का नाही? त्याचं कारण आहे महाराज, माणसा इतकं स्वार्थी कुणी नाही. महाराज पशु पक्षाला काही ज्ञान आहे का? अजिबात नाही. पशु पक्ष काही पाप आणि पुण्य जाणतात का? या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या गोष्टी फक्त मानवाला दिले, पण मानवाला ह्या गोष्टी कळत नाहीत. म्हणून तुकोबराय सांगतात, या पृथ्वी तलावरती 4 खाणी निर्माण झाल्या. भगवंताने भूचर, जलचर, खेचर आणि वनचर अशा 4 खाणी निर्माण केल्या. 4 खाणीमध्ये 83,909 योनी निर्माण केल्या आणि त्याच्यानंतर मानवाची योनी निर्माण केली, म्हणजे नरदेह प्राप्त केली. पण महाराज एका योनीमध्ये कोटी वेळा फेरा घ्यावा लागतात, हे साधू संत सांगतात. आणि मग महाराज सहज वारा लागतो आणि तुम्हा मला मनुष्य जन्म प्राप्त होतो. पण महाराज हा मनुष्य जन्म जीवाला का घ्यावा लागतो? त्याचं कारण काय आहे? त्याचं अभंगात वर्णन करतात. दुःखाची कारण जन्म द्यावा, दुःखाची कारण जन्म द्यावा, दुःखाची कारण जन्म द्यावा, दुःखाची कारण जन्म द्यावा. पाप पुण्य करोनी जन्माय तो प्राणी, पाप पुण्य करो जन्माय तो प्राणी, पाप पुण्य करोनी जन्माय तो प्राणी, पाप पुण्य करो जन्माय तो प्राणी, पाप पुण्य करोनी जन्माय तो प्राणी, पाप पुण्य करोनी जन्माय तो प्राणी, ओ पाप पुण्य करोनी जन्माय तो प्राणी, पाप पुण्य करोनी जन्माय तो प्राणी. महाराज म्हणतात, अरे वेड्या तुम्ही आणि आम्ही आपण सगळेच, कोणच नाही पृथ्वी तलावरचं, जेवढे नर देहाला आलेत तेवढे सगळे कसे जन्माला आलेत? पाप आणि पुण्य समान झालं, मग जन्माला यावं लागलं. पण तुकोबराय म्हणतात, नरदेहा येऊन हानी केली. तुम्ही आम्ही हानी करायला लागलोय, वाटत नाही आपल्याला. म्हणतो आम्ही काय हानी केली? आम्ही हानी केली असती तर 10 एकर घेतलं असतं का? आपली संकल्पना चुकीची आहे महाराज. हानी केली असती तर टोळ्या केल्या असत्या का? आता टोळी पळून गेल्याच्या नंतर कळलं टोळी करणं हानी तर काय, बरोबर आहे का? कधी कळलं? नुकसान झाल्याच्या नंतर. तसं महाराज या 3.5 हाताच्या नरदेहाचं भगवंत सोडून नुकसान आहे, हे किती जणाला पटतं? होय का? अहो कीर्तनापेक्षा बाकीच्या गोष्टी महत्व वाटते. सहज काका मला बोलत बोलत म्हणलं, तुम्हाला काय आपलं, तुम्हाला संसार नाही पण मला संसार आहे म्हणलं. संसारातून निघायला उशीर होतो, बरोबर आहे का? आता संसारातून तुम्हाला कीर्तन निघायला उशीर झाला, मान्य आहे. त्यांच्यावर ढकलतो रे माझ्यावर येण्यापेक्षा. पाहुण्यात पाहुणं कोण काय बोलत नसते, तर दुसरं पाहुणं शेजारी येतं ना. महाराज बघा तुम्ही, एक गोष्टीसाठी जर आपल्याला निघायचं म्हणलं तर उशीर लागतो. पण महाराज मरणाला उशीर आहे का? ज्या दिवशी भगवान परमात्म्याला वाटलं की इथलं महाराजांचं काम संपलं, काय नाव आहे त्यांचं? नागनाथ महाराज, बरोबर आहे का? आता 2रं वर्ष आहे महाराज. नागनाथ आपले 2रं वर्षीची पुण्यतिथीच्या टायमाला आपण नसाल, सांगा ना मला, वाटतंय का? नाही महाराज, हे सत्य आहे. आपल्याला सावध करतात ते, बाबांनो जसं मी निघून गेलो ना तसं तुम्हाला पण निघून यावं लागेल. मग तुकोबराय म्हणतात, संसारामध्ये आपण आलोय. आता मला सांगा, आम्ही पंढरपूरहून आलोय, मी वैरागवरून आलोय म्हणल्याच्या नंतर मला माघारी जावं लागेल का? इथंच लग्नीत मुक्काम करावं लागेल? होय म्हणतात ते, पण असं म्हणत नाहीत आजचे दिवस थांबा. जर तुम्ही, मी ओळख असून जर तुम्ही मला अर्धा तास थांबवू शकत नाही, तर भगवान परमात्म्यानं ज्या कामासाठी आणि ज्या वेळेत आपल्याला पाठवले, ती वेळ संपल्याच्या नंतर तुम्ही भक्तिवान असा, तुम्ही संत असा, तुम्ही स्वतः देव म्हणून जन्माला या, तुम्हाला टाइम संपल्यावर जावं लागतं. महाराज
पण या जाण्याकडे कुणाचं लक्षच नाही. जन्माचा आनंद सगळेजण उत्सवात साजरे करतात, पण मरण कुणाला आठवत नाही. आणि मरणाला कुणी आठवत नाही म्हणून तर पाप होतंय ना. मला सांगा, वाढदिवस आठवतो, मरण आठवतं का? 43 घातला काय, 47 घातला काय? आता मला सांग, उरलेलं आयुष्य थोडं राहिलं का जास्त राहिलं? वेदांत महाराज कसं? पण किती जल्लोष वाढदिवसाचा. बालपण गेलं, तरुणपण पण चाललं, काही जणांचं म्हातार पण गेलं, तरी पण म्हातारा बुरकांड घेऊन झाडल्याशिवाय राहत नाही. विठाला महाराज, या संसारामध्ये आपण आलोय याचं महत्व कोणाला कळलं? साधू संतांना. तुकोबरायला महत्व कळलं. तुकोबराय म्हणतात, तुम्ही नरदेवाला येऊन हानी केली. तुकोबराय, आम्ही हानी केली याचा अर्थ तुम्ही नाही का केली? ती म्हणले, मी पण हानी केली, मी पण प्रपंचाला लागलो होतो, पण माझ्या भगवान परमात्म्यानं कृपा केली आणि मनुष्य रूपी देह धारण करून गुरुच्या रूपाने येऊन मला उपदेश केला आणि सांगितलं, आता चिंता करायची काही गरज नाही. तुकोबरायच्या डोक्यावरून हात फिरवला, लावून या हात कुरवाडीला माता, सांगितली चिंता न करावी. आणि आपल्याला चिंता सोडत नाही. चितेवर झोपलं तरी सुद्धा चिंताच. आता मागचं कसं काय करतोय काय की, आता मी चाललो पुढे, आता मी तर अडवू शकत नाही. पिऊन घालवतोय का भजनात उधळून घालवतोय का कशी वाट लावतोय देव जाणं. मी तर किती काय 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 करून सगळं कमवलं, पण तरी सुद्धा महाराज आपल्याला चिंता सोडत नाही. आणि साधू संतांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नाही. हे का? तर त्यांनी चिंता जी होती ना तिला चिंतनात तद्रूप केलं. आपण चिंतानं चितेवर जाऊन बसायला लागलो, ही शोकांतिक आहे. आणि मग महाराज, चिंतनानं झालं काय? विदेही अवस्था प्राप्त झाली आणि मरणाची भीती निघून गेली. मरणाची तर भीती राहिलीच नाही महाराज. तुकोबराय म्हणतात, मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर. आणि तुम्हा आम्हाला जी भीती वाटते ना मरणाची, ती भीती सुद्धा त्यांनी घालवली. बघा तुम्ही, महाराज म्हणतात, अरे वेड्या, जो देवाला शरण येतो त्याला मरणाची भीती राहत नाही. मग तुकोबराय, आम्ही संसाराला आलो, संसार करायचा नाही का? ती म्हणले, संसार करा, करण्याबद्दल माझा अजिबात विरोध नाही, पण संसारात आल्याच्या नंतर एक गोष्ट तातडीनं करा. कुठली करावी तुकोबराय? घर बांधावं का? पावसाच्या आधी वैरण काढून ठेवावी का? काय करावं नेमकं तुकोबराय? काय नाही. तुकोबरायने सांगितलं, एक करा, अभंगाच्या पहिल्या चरणात आली आलिया संसारा उठाली आलिया शरण झालू कर्ण झाले महाराज म्हणतात, संसार जसा आहे तसा जागेवर राहू द्या. आली या संसारा, आपण संसाराला आलोय. आपल्याला आलोय म्हणल्याच्या नंतर 100% माघारी जावं लागणार. पण नेमकं का आलोय, कशासाठी आलोय? आपल्याला संसारामध्ये या 3.5 हाताच्या देहामध्ये भगवंतानं आपल्याला वर्तन करून पाठवलं. नेमकं देवानं देह का दिला? देवे दिला देह. कधी भजन करायचं? कीर्तन असल्यावर, बरोबर आहे का? गावात सप्ताह असल्यावर. सप्ताह संपला की पुन्हा मारुतीच्या देवळात डावाशिवाय दुसरं काही नाही. आमच्या भागातलं, तुमच्या भागातलं नाही सांगितलं. तुमच्यातलं मारुती जरा कडक आहे तर असं वाटायला लागले, बरोबर आहे का? महाराज, भजन नेमकं भजन कुठलं? टाळ आणि मृदंगाचं भजन का? नाही महाराज, नाम कीर्तन, सतत नामचिंतन करणं, याला तुकोबरायांनी भजन म्हणलं. भजन कशाला म्हणलंय? सर्वस्व रूपानं परोपकारासाठी जीवन जगणं, याला भजन म्हटलंय. आई वडिलांची निस्वार्थपणाने सेवा करणं, याला भजन म्हटलंय. लोकांनी भजन म्हणजे फक्त एवढं तात्पुरतं संपलं. भावानं भावाशी एकरूप राहणं, कुटुंब एकत्रित राहणं, हे सुद्धा भजनच आहे. महाराज, भजनाचा अर्थ म्हणजे फक्त टाळ नाही. भजनाचा अर्थ काय? सर्वस्व रूपानं प्रत्येक गोष्टीचं वास्तुस्थिक जे रूपात ज्ञान आहे ते ज्ञान ग्रहण करणं,
आणि वस्तू जशी आहे तशी स्वीकारणं याचंच नाव आहे भजन. विठाला आपण म्हणतो देवाला शरण जायचं म्हणजे काय? फक्त पांडुरंग परमात्म्याला शरण जायचं आणि चोपदारावर धरून मारायचं काय? म्हणजे बाबा तुम्हाला नाही मारणार, पण सांगायला लागलो तुम्ही बी काही गरीब दिसत नाही, भरपूर गुलाम आहे तो बाबा. बरोबर आहे का? ठेवून सांगते माणसाची, आणि चोपदार असंच पाहिजे. तो कीर्तन करणारा आगाऊपणा केलं की हाय या. बरोबर आहे. महाराज पोरांना वाटतंय बरं झालं महाराज अशा चोपदारापाशी गवले, कारण यांचा प्रेशर इकडे कमी होतोय ना. प्रत्येकाला दुःख आहे ना कशाच ना कशाचं. बरोबर आहे का? प्रेशर सध्या कुणाला चालत नाही, पण प्रत्येक घरात प्रेशर कुकर मात्र चालतो. बरोबर आहे का? प्रेशर कुणाला चालत नाही. बघा तुम्ही थोडा बी तणाव द्या, माणूस तणावाच्या ठिकाणी थांबत नाही, पण नेमकं देव हा तुम्हाला तणाव मुक्त करतो. बघा तुम्ही देवाला शरण जाणाऱ्या प्रत्येक माणसाचं वर्णन बघितलं. कोण शरण गेलं पहिल्यांदा? माझ्या ज्ञानोबा शरण गेले. काय झालं बघा बरं? आज कुठं बसलेत ते? चांदीच्या पालखीत. आणि आपण आपल्या संसाराला शरण गेलोय. भिताडावर एक फुटू केली तर केली पुण्यतिथी, नाही तर ती बी आता बसले परे वैभव सारखं पोरगा असेल तर करी. बरोबर आहे का? आणि वैभवच्या ठिकाणी जर दुसरं पोरगा असतं तर ते म्हणलं असतं दुसरी पुण्यतिथी काय गरज आहे. का बरं वडिलांची पुण्यतिथी करतात? महाराज नाथ महाराज वर्णन करतात, वडिलांची पुण्यतिथी आणि पित्र स्वर्गीचे जेवती. जेवढे याच्या आधी गेलेत ना पित्र, तेवढे सगळे आज अन्नाची वाट बघत बसतात. सगळ्यात मोठा पर्व काळ कुठला असेल तर ज्या दिवशी आई वडील ज्या तिथीला जातात त्या तिथी दिवशी अन्नदान करणं, नामदान करणं या कीर्तनाच्या रूपातून, आणि वस्त्रदान करणं, या तिन्ही गोष्टी करायलाच पाहिजे. कीर्तनकारांनी सुद्धा, भजनेनी सुद्धा. नाहीतर भजनाला काही सुट्टी अशातलं समजू नका, कारण गेल्याच्या नंतर त्या दिवशी त्या योगाला जेवढं महाशिवरात्रीचं पुण्य असतं त्याच दिवशी. पण एखाद्याची परिस्थिती नसली, त्याला जर कीर्तनकार नाही मिळाला, जेवायला माणसं नाही आली, तर त्यानं काय करायचं? शाजी मामा त्या दिवशी फक्त एक नैवेद्य करायचा आणि गाईला द्यायचा बराबर 12:13. किती वाजता? 12:13. तोही नाही जमला तर काय करावं? गंगाजल अर्पण करावं. कुणकड? दक्षिणेकडे तोंड करावं. तांबड्या तांब्यामध्ये गंगाजल घ्यावं. गंगाजल मिळतं आता विकत, तिकडून नसलं आणलं तर. आणि त्याच्यात काळे पांढरे तीळ टाकायचे आणि ते तिलार्पण पित्रांना करायचं. एक जण उठला म्हणला आणि पाणीच नसलं तर, लाईट नसली तर हे लोक पुढची महाराज. त्याला सांगितलं काहीच नको करू, बराबर त्या दिवशी 12:13 तुझ्या गावच्या दक्षिण शिवेवर जा आणि 3दा बोंब मार. कितीदा? 3दा. आणि 3दा बोंबला तरी सुद्धा तुला पित्र आशीर्वाद देतील. नाही खोटं नाही, गरुड पुराण वाचा, हे काय टिंगलीची नाही. तुकोबराय म्हणतात, केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर, बोंब मारिली हरिहर, बोंब मारिली हरिहर, बोंब मारिली हरिहर. माझे झाले गया वर्जना, माझे झाले गया वर्जना, केले कर्मांतर किंवा झाले कर्मांतर, बोंब मारली हरिहर. ती बोंब कशासाठी आहे? आणि पोरग एवढ्यासाठीच पोटाला यायचं आहे. काय? गाडगं फोडायचं आणि बोंब लायचं, दुसरं काय काम? बरोबर काय करतो? दुसरं काहीच करत नाही. जे त्रास होतो ते आपल्यालाच. मला सांगा नेमकं जीवनामध्ये आपलं कोण आहे की ज्याला आपण शरण येऊ? मला सांगा ज्यावेळेस काळ उंबरठ्यावर येईल त्यावेळेस आपल्याला कोण वाचविल? महाराज. कोणच वाचवणार नाही. महाराज या जगतामध्ये भगवान परमात्म्याला शरण गेलेल्याचं प्रत्येकाचा जन्म वारलं. कुणी वारलं? पहिल्यांदा कोण आलं? प्राणी. हत्ती नावाचा गजेंद्र, सगळ्याला ऐकत नाही असेल. गजेंद्र काय करत होता? जलक्रीडा करायला लागला. आबळाचा दिवस होतं. महाराज फिरत फिरत गेलं, बायकोला म्हणलं चल फिरायला जाऊ. आता पहिली तुरली निघाली की मागणं निघाल्या. किती होत्या? 1000 पत्न्या होत्या. किती पत्न्या? 1000. आता अर्धी मिळेना. त्यावेळेस गजेंद्राला किती बायका होत्या? 1000.
आता त्या 1000 बायकांची लेकरं किती किती कुटाणा काय सगळेजण समुद्रात उतरले, पण त्याला पुढची गोष्ट काय घडेल याची ज्ञात नव्हती महाराज. नक्र नावाचा काळ पाण्यामध्ये बसलेला होता. हत्ती किती जरी बलाढ्य असला तर हत्तीची ताकद पाण्यामध्ये चालत नाही. आणि नकराच्या रूपानं काय केलं, काळानं गजेंद्राचा पाय धरला. पाय धरल्याबरोबर महाराज ओढू लागला. आता ओढायला लागल्याच्या नंतर महाराज इतकी ताकद लागली की यानं किती जडून द्यायचा प्रयत्न केला, पण सोडना. बायकोनं विचारलं असं का करायला लागला, आता माझं काय खरं नाही म्हणले, नकरानं पाय धरलाय. आंबा म्हणले कशी ताकद लागत नाही. थोरलीनं पहिलीनं मानाचीनं धरलं आणि लागली ओढायला. त्याला ओढायला यायला लागली तोवर दुसरीकडे महाग बघायला लागला. अगं दुसरीला हाक मार, तिसरीला हाक मार. 1000 बायका धरून ओढायला लागल्या, पण तरी सुद्धा गजेंद्र सुटणं गेल्याच्या नंतर गजेंद्राच्या लक्षात आलं एकदम मागची म्हणजे आता मला कटाळा आला बाकीच्या करतेला. ती निघाली बायकला, बरोबर आहे का. तिचं पोरग घेतलं बघलेला झाली. बघा तुम्ही तसंच असतंय. लय म्हातारा शिरे झालं की म्हातारी म्हणते उग 1-2 एकराला काढी लावून काय ह्याचा एकनफाटा व्हायचा आहे, जाऊ दे घरला काय आता म्हाताऱ्याचं राहिलंय झालंय सगळं. मला कळलंय तुम्हाला पैशा पुढी माणसं ज्या माणसानं पैसा कमवला का त्याच्यावर वेळ आल्यावर सुद्धा तोच पैसा घालवीत नाहीत. आणि आताची मी काय बोलत नाही, डॉक्टर लोक बी खरं सांगतील याची गॅरंटी नाही. सगळंच खोटं हल्लीच्या जमान्यात, बरोबर आहे का. आणि मग महाराज एक एक करत सगळ्या पत्न्या निघून चालल्या आणि शेवटी मात्र गजेंद्र एकटा राहिला. त्याला वाटलं या जगामध्ये कोणीतरी एक असा सत्ताधार आहे की ज्याला मला शरण जायचं पाहिजे. आता ज्ञान नाही, अभंग पाठ नाही, टाळ नाही, मृदंगाचार्य नाही, भजनी मंडळ नाही, देवाला शरण कसं गेला असेल तो काही नाही. एक फुल तोडलं महाराज आणि एक फुल काय केलं, भगवंताला अर्पण केलं आणि भगवंताला सांगितलं हे भगवान परमात्म्याने येतात आज माझ्यावरती काळानं चाहूल केली. देवा मी तुला शरण आलो. आयुष्यभर काय केलं संसारासाठी, सगळं काबड कष्ट केलं. ज्या संसारात मी गुंतलो होतो त्या संसाराची सगळी आशा सोडली आणि तुला मी शरण आलोय. देवा माझं मरण वार. एका मिनिटात देव खाली आला आणि नकराचा वध केला आणि नकराचा वध करून गजेंद्राला मुक्त केलं. पण झालं कसं, नकराचा वध केला, त्याला मोक्षाला न्यायला लागल्याच्या नंतर गजेंद्रच भांडायला लागला. म्हणजे विनंती मी केली, मारलं त्याला आणि मोक्षाला त्याला. ती म्हणले तुला जन्म मरण पाहिजे, तुला मरण नको होतं ना, मग तुला मरणातून मुक्ती केली, तू शरण गेला. ठीक आहे म्हणले देवा, पण मला सुद्धा उद्धाराला न्यावं लागेल. ती म्हणले ज्या दिवशी तुला वाटेल की आता पृथ्वी तलावरती आपल्याला जीवन जगायचं नाही त्या दिवशी फक्त माझा दावा कर, मी तुला नेला येतो. आणि म्हणून महाराज गजेंद्र स्तुती प्रत्येक ग्रंथात बनली. याचं कारण आहे देवाला शरण गेलेल्याच्या माणसाचं महाराज देव काय करतो, जन्म मरण निवारतो. याचा अर्थ मरण येणार नाही का, मरण येणार, पण कसं येईल, जशी मांजरीन आपल्या पिल्ल्याला धरती तोडणार तसं आपल्याला काळ काय करेल, अलगद घेऊन जाईल आणि भगवान परमात्म्यापाशी देईल. आणि जी देवाला शरण येत नाही, जसा बोका आपल्याला पिल्ल्याला खातो ना तसा आपल्याला काळ खाईल. देव महाराज कोबऱ्याला विचारलं जर देवाला शरण नाही गेलं तर त्यांनी सांगितलं देवाने तुम्हाला काय दिलंय, शरीर. काय काय दिले आपल्याला बाबा, सगळं दिलंय ना. रास्त बोलला बरोबर आहे का, हे तुमचंच आहे का, भावाच आहे का, काका पुतणीची जोड लागली, बरोबर आहे. धर्मराजा आणि अर्जुन म्हणाला काही हरकत नाही, बरोबर आहे का. पण महाराज तुम्ही कपड्यावर आला ना त्याच्याबद्दल जरा थोडी खंत वाटली. नाही सध्या वारकरी इंटरनॅशनल आहे त्याच्याबद्दल दुमत आहे, पण अशी जोड असावी बरं का. मला पण वाटलं होतं एखादं तर तरण इरवाड आहे का नाही इथं, पण सापडलं कसं का असेल. महाराज काय चालू होतं आपलं, कीर्तनच चालू आहे रे, पण मी विषय कुठला विषय होता, विठ्ठल. त्यांनी समर्पण उत्तर दिलं, सगळंच भगवंताने दिलं. काय दिलं महाराज म्हणतात, दिले इंद्रिय हात पाय कान, भगवंताने आपल्याला बघा काहीच घेतलं नाही. काय दिलं, इंद्रिय दिले, हात दिले, पाय दिले. जर त्याला वाटलं असतं या हाताला इथंच कट करायचं, आपल्या हात 8 वेळा इथं जर कट केलं असतं तरी पण ती एका हातानं डिरिंग करते, बरोबर आहे. धागाही सांभाळते एका हातानं. माणसाला ताकद किती दिली असेल बोला बरं का. हात जरी नसलं तरी काय होत नाही, पाय नसलं तरी काय होत नाही. कलियुगामध्ये सुद्धा असाच एक भक्त होता कुर्मदास, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, लवळ जवळच आहे, बरोबर आहे का. आताच्या म्हणायचं नाही माझ्या 22 वाऱ्या झाल्या ते, पाय दिले तर तुला, हात दिले तर, बरोबर आहे का बाबा.
ज्याला हात नव्हतं आणि पाय नव्हतं, वारी व्हावी तर खरी कुर्मदासासारखी एकदाच वारीला आले आणि एकाच वारीत भगवंताला बोलून घेतलं आणि देह समर्पित केला. आपल्या किती वाऱ्या गेल्या पण अजून देव दिसला नाही का? आपण खाण्यावर आणि ठिकी भरण्यावरच. बरोबर आहे का? आणि नाही काय दिलं की महाराजांसंग पुन्हा मठावर गेलो पाकिटासाठी भांडण करून हो माघारी. बरोबर आहे का? म्हणजे आपण परमार्थाच्या रूपानं सुद्धा संसारच करतो. कुठं जाईल तिथं. बरं का? काय पसारा वाढला. महाराज म्हणतात एकदा जर आयुष्याचा दोर तुटला तर या पसाऱ्याला काही किंमत राहत नाही. का? ज्यावेळेस भगवंताच्या मनात येईल त्यावेळेस आपल्यावरती सत्ता गाजवतो तो काळ कुणाचा भक्षक आहे? या देहाचा. आणि ज्या धनावरती आपलं प्रेम आहे त्या धनाचा मालक कोण? कुबेर. आपण दिवाळीला कुणाची पूजा करतो? लक्ष्मी कुबेराची. कशा पाय करतो? ए बाबा सांभाळू दे आम्हाला थोडे दिवस, आमच्या हातात राहू दे, पुन्हा काय तुला आम्ही गेल्यावर घ्यायचंय ते घे. आपण फक्त लक्ष्मीचे नोकर आहेत. ती कुणाच्या घरी थांबत नाही पण त्याचा माज इतका लोकांना विचारू नका. राजा रावण्यासारख्याची जर लंका राहत नसेल तर तुमचं आमचं सासरवडनं घातलेलं 2 तुळं कुठं जाईल? विठ्ठल. महाराज म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात तुकोबराय, देह काळाचे धन कुबेराचे, 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 काळाचा आहे. 80 किलोचा बोजा जरी झाला तर त्याला काळच खाणार. बारका उंदीर असला तरी मांजर खातं. आणि मोठा कोण खातं? मांजरच खातं ना. मोठा जरी उंदीर झाला तर काय नाही, फक्त चौकाचं वजन वाढवतो आपण. आपण काय करतो? शरीर किती जरी तंदुरुस्त असलं एक दिवस त्याला कोण खाणार? काळ खाणार. बघा महाराज म्हणतात देह जाईल त्याशी काळोबा खाईल. बघा देह कधी जाईल? हे शरीर नाशिवंत आहे. महाराज म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ. आता सध्या आपल्याला कोण खातंय? आयुष्य खातो काळ, आयुष्य खातो मगापासून सगळेजण घड्याळात बघतो महाराज कधी. पण आपण जरी घड्याळात बघत असलो तर वरचा काळ आपल्याला बघतोय. कशासाठी? ह्याचं किती राहिलंय, कधी ह्याचा पसारा आटवायचा हे कोण मोपतय? महाराज. कोण बसलाय आपल्या दरवाजामध्ये? ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी काळ आपल्या मनगुटीवर बसलाय. ती काय म्हणते? अजूनही किती आहे अवकाश. ती बघतोय. त्याला टाइम बघावा लागतो सारखा. का बघावा लागतो? तर आपला श्वास संपला की आपली जिंदगी संपली. बघा तुम्ही असं कधी कधी झालं, तुम्ही आठवतं का जुन्या माणसाच्या टायमिंग मध्ये? एखादं माणूस दुसरं मारायचं होतं, पहिलं मेलं आणि पुन्हा ती मेल्यावरही उठलं. असं लई गावात घडलंय का? नाही घडलं कधी? इकडं नाही घडलं? मरत नाहीत का तुमच्यात माणसं? मला वाटलं आमच्याकडेच मर लागली काही. भागाभागाला फरक असतो ना. होय बाबा. हे जर आता उजनी धरणाच्या कडेला आहे, बरोबर आहे का? नरसिंगपूर जवळ आहे तुम्हाला. मला नरसिंह भगवानाची जर कृपा झाली असली तर तुमच्यावर काय सांगता येत नाही. मरण सगळ्याला आहे. ते कधी येईल? ज्या दिवशी आपला अंत आहे त्या दिवशी. महाराज मरण कुणाला विसरत नाही. प्रभू रामचंद्र संसार करण्यामध्ये गुंतले राजकारभार. आणि एके दिवशी काळाला वाटलं यमाला, अरे बापरे, म्हणले रामप्रभू काय अवतार संपवणार. महाराज ऋषीचं रूप घेतलं आणि रामाला भेटायला आले. आले लक्ष्मणाला सांगितलं आमची दोघांची चर्चा असताना कुणीही मध्ये येता कामा नये. आणि जर कुणी आला तर रामाला विचारलं तू काय करशील? रामाने सहज सांगितलं एक वचनी राम,
त्यांनी सांगितलं त्याला मी मृत्यूदंड देईन. ठीक आहे महाराज, कर्म धर्म संयोगाने. आता लक्ष्मणाचा यात काहीच संबंध नव्हता. लक्ष्मण बाहेर आलं आणि द्वारपालापाशी उभं राहिलं, कुणाला हात जाऊ द्यायचं नाही. एवढ्यात दुर्वास ऋषी आलं आणि दुर्वासाने सांगितलं मला तातडीनं मिटिंग घ्यायची आहे, आमची वारी निघायची आहे, पुण्यात आल्यावर कुठे मुक्काम पडायचा ते रामाला विचारायचं आहे. बरोबर आहे का? विचारलं रामाला. त्यांनी सांगितलं रामाला सध्या भेटता येत नाही, कारण आधी तुमच्या आधी पहिलं आतमध्ये एक जण कोणतर भेटलंय आणि त्यांची दोघांची चर्चा आहे आणि त्या चर्चेमध्ये मला जाता येत नाही. ते म्हणले आताच्या आता जातो का देऊ रामाला शाप. दुर्वास ऋषी गरम डोक्याची. महाराज एवढं बोलल्याच्या नंतर लक्ष्मणाला वाटलं काय होईल ते होईल, आता आपल्याला गेल्याशिवाय भाग नाही. इकडं आड आणि इकडं वीर, नाही जाऊ द्यावं तर शाप देईल आणि गेलं तर काय होईल, फक्त मलाच मृत्यूदंड भेटावं लागेल ना. आतमध्ये जाऊन बघतात तर ते ऋषी नव्हते, फक्त यमराजा होता. यमराजाची आणि लक्ष्मणाची फक्त भेट झाली. काय झाली? नजर झाली. नजर झाल्याबरोबर यम निघून गेले, अंतर्धान पावले आणि रामाला सांगितलं तुझं काम तू कर, तू वचन दिले. आणि मग महाराज आता इतके दिवस 14 वर्ष भाऊ मागं फिरला, थोडी तर दया यायला पाहिजे होती का नव्हती बाबा? यायला पाहिजे होती की नव्हती? बरोबर आहे का? उपाशी राहिलं होते बिचार, फळं आणून ह्यालाच देत होतं. ह्याच नवरा बायकोची सेवा केली, ह्याचा अर्थार्थी संबंध नाही. त्याची बायको गलास घेऊन दुधाचा उभा राहिलेली तवा. बरोबर आहे का? आज सकाळचं दूध डेअरीवरून आणतो, घरी असतो नाचतंय. बरोबर आहे का? 14 वर्षाच्या हातातलं दूध नाचलं नाही अशी पत्नी सोडून 14 वर्षाच्या मागे फिरला. या सगळ्याचा विसर पडला आणि प्रभू रामचंद्रानं सांगितलं मी तुला मृत्यूदंड देऊ शकत नाही, पण आजपासून तू माझं तोंड बघायचं नाही. लक्ष्मण बाहेर आला. ठीक आहे भाऊ, असा होता काय पलीकडे जाऊन राहिला? इथं म्हणलं होई हायवेच्या पलीकडे दुसरं 2 एकर घेऊन मी तिथे राहतो. ती लक्ष्मण होता महाराज. लक्ष्मणानं सांगितलं जर रामाचं तोंड बघायचंच नसेल तर या जिंदगीला काही किंमत नाही. बघत गेले आणि काय झालं, शरयू नदीमध्ये स्वतःला अंतर्धान पावलं. तिथं अवतार संपला, शेषाच्या रूपाने अवतार धरला, निघून गेले. महाराज आता प्रभू रामचंद्राला तर सांगितलं होतं यमानी उद्याच्या उद्या या, 12च्या पुढे तुम्ही देव जरी असला तर तुम्हाला टाइम दिला जाणार नाही, वेळेलाच जन्माला यावं लागतं देवाला. आणि देवाला सांगितलं 12 वाजता नदीत अवतार संपवायचा. मग कीर्तन करायचं, स्पीकरवाल्याचं कुठं मांडून ठेवायचं? ते काय आपल्याला अर्धा तास वेळ जास्त देणार, लय कीर्तन केली, लय चांगलं वाजविलं, अजिबात नाही. टाइम संपला की झटका. आणि लोक म्हणतात ती लय भक्ती करत होता, भक्ती जरी केली तरी मरण येणार नाही, भक्ती केली तरी मरण येणार. भक्ती करणाऱ्याला मरताना यातना होत नाही असं संत महात्मे सांगतात. आणि म्हणून महाराज त्यावेळेस काय केलं, हनुमंतराय जवळच, हनुमंतराय काही जाऊ देणं गेले. आता हनुमंताला कट कसा मारायचा, कारण हनुमंतराय असताना काळ जवळ येत नाही. म्हणून काय केलं, हातातली अंगठी काढली. कशाची? या बोटात होती. कशाची? एंगेजमेंटची. आणि दिली टाकून खाली आणि लागलं रडत बसायला. ती म्हणली अंगठी गेली. हनुमंताने विचारलं रामा काय झालं रडायला? एक अंगठी गेली. अंगठी जाऊ दे की म्हणले, काय दुसरी अंगठी करू? म्हणले तीच होती. कुठली? एंगेजमेंटला घातली होती. म्हणजे मिथिलेत गेल्या कुणी? सीतेनं. आणि ती सीतेची अंगठी माझी तिच्याकडे होती, तिची माझ्याकडे होती. म्हणून आता ही अंगठी मला लय प्रिय आहे. त्यात काय अवघड आहे? म्हणले कुठे गेली? ती म्हणली या फटीत गेली. ती फट तर लय बारीक आहे आणि तुम्हाला माहित नाही का म्हणले मला बारीक होता येतं. बरोबर आहे का? मुठीलट देवी मुरीत घातली होती आणि एवढा होऊन मुरीत वर आलतो. आत्ता बारीक होतं म्हणले. आत्ता बारीक होईल. अंगठीला सांगितलं पाताळी असतो थांबायचं नाही, तरी मला आडवं येईल. कोण? हनुमंतराय. अंगठी तशीच्या तशी खाली गेली महाराज. आणि अंगठीच्या मागे हनुमंतराय गेले. हनुमंतराय देखत काळ येणार नव्हता. एवढ्यामध्ये काळाची छबी दिसली. प्रभू रामचंद्र अख्ख्या जगाचे मालक होते. ना बापाचा प्राण वाचवला ना कुणाचाच प्राण वाचवला. महाराज स्वतःच्या डोळ्या देखत भूमिगत सीता होत असताना सुद्धा अडवलं नाही. तेच प्रभू रामचंद्र स्वतःचा अवतार संपवला. रामायण वाचणाराचा इतिहास कुठं लावावा? विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात, अरे मग महाराज साधकांनी प्रश्न केला तुकोबरायला, जर देह काळ खात असेल इथं मनुष्याचं काय नसेल, दिलाच कशाला? म्हणले त्यांनी का दिला? प्रारब्ध भोगण्यासाठी दिला. मला सांगा ज्यानं दिलंय त्याला न्यायचा अधिकार आहे, दुसऱ्याला आहे का? मग महाराज म्हणतात देणाराही तो आहे आणि नेणाराही तो आहे. आपली सत्ता चालत नाही. अभंगाचं 3रं चरण.
महाराज देणारा कोण आहे? भगवंत. आपल्याला हात कोणी दिलं? भगवंतानं. आणि ती जर हात दुखायला लागला तर नीट करता येतो का आपल्याला? त्याच हाताला तपासासाठी 200 द्यायचं आधी त्याला. गपचिप द्यायचं डॉक्टरला. हात आपला दुखतंय आपलं, नुसतं तपासायला 200 येतं. देणाऱ्याला किती द्यावं लागेल? विचार केलाय कधी? कधीच नाही माहिती. बापू देणारा तो आहे. शरीर दिलंय आपल्याला, त्या शरीराच्या पाठीमागं ताकद पण देणारा तो आहे. भगवंताला कळतं जर या नरध्यानं त्याची जर प्राप्ती नाही केली तर त्याच इंद्रियाची ताकद काढून घ्यायला लागतो. म्हणून वय झाल्याच्या नंतर दृष्टी कमी येते, हाताची पायाची हालचाल कमी होती आणि आपलं शरीर काय होतं? क्रश 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 होतं जातं. म्हणून देणारा तो आहे, त्या अर्थी त्याची सत्ता तिथं आहे. आपलं काही चालत नाही. म्हणून महाराज मग आम्हाला निर्माण कशासाठी केलं? आपण फक्त आणि फक्त निमित्त आहे. आपल्यामुळं झालं म्हणायचंच नाही. सगळं करणारं कोण आहे? देव आहे. बघा तुम्ही, आपण एखादं सांगतं की अनाथ होतो, बर कुणी सांभाळ? मामानं सांभाळ केला. आता मामानं सांभाळ केला कधी? जन्म झाल्याच्या नंतर. पण आईच्या गर्भात असताना सांभाळलं कुणी? तिथं खाऊ कुणी घातलं, पिऊ कुणी घातलं? आता बरोबर आहे, मगापासून झालं मंडपात किती उकडायला लागलं, तिथे किती उकडत असं पैसे मामा. आता वार आलं तर बरं वाटतं, बरोबर आहे का? तिथं एसी नव्हता, फॅन नव्हता, बसायला लांबायला नव्हतं, आकडायला नव्हतं, पसारा आठवत नव्हता. फक्त आणि फक्त एकलाच ब्रह्मरूपानं महाराज आईच्या गर्भामध्ये 9 महिने माणूस वाढला. वाढल्याबरोबर इकडं दुधाची उत्पत्ती केली. आता मला सांगा, तिनं काय सोनायचं दूध पिती का? आई महिनाभर आधी ती लगेच दुधाची उत्पत्ती झाली म्हणायला? कधीतरी विचार करा ना या गोष्टीचा. दात नव्हतं, पचणारं दूध आईच्या स्तनामध्ये अमृत रूपी तयार केलं आणि मग महाराज ते प्यायचं झालं. थोडस भूक मुठ्ठी झाली की बारीक 2 दाताच्या कुण्या चालू झाल्या. मग पहिल्या आया हुशार होत्या, आताच्या आया पिझ्झा बर्गर देतेल्या, बरोबर आहे का? पहिल्या आई शानी होती व बस अशी थापत होती. जुन्या बायका त्यांना माहितीये, भाकरी थापायची आणि त्या भाकरीला नुसतं तेल आणि गोड तेल आणि मीठ लावून द्यायचं. मी तर नेवाळे खाल्ले बरं का, म्हणून त्रास आहे बरं का. ती नेवाळे हातात घ्यायची, लेकरांनी खायचं. ती नेवाळी पचत होती माणसाला, कोणाला? त्याची सुरळी केलेली, बरोबर आहे का? आता त्याला रोल म्हणतात, रोल, बरोबर आहे का? कशाचा रोल? क्रीम रोल, बरोबर आहे का? पण ती जुना क्रीम रोल खाऊन बघा कसा वाटतो ते. महाराज जुनं ते जुनंच आहे, लक्षात राहू द्या. भगवंतानं काय केलं? पुन्हा दाढा दिल्या. पण दाढा दिल्यावर येडं काय बी खायला लागलं, फोड हाड काय बी खा, बरोबर आहे का? कुत्र्यात काय खाणाराच्यात काय फरक राहिला नाही. इथलं नाही, आमच्याकडचं सांगायला लागलं, बरोबर आहे का? काय खावं माणसाच्या हातात असताना सुद्धा माणसं खात नाहीत. लक्षात राहू द्या, मांसाहार करण्याच्या नादानं माणसाने किती पाप जोडले. आताची जी मुलाची जनरेशन तयार झाली ही फक्त आणि फक्त मांसाहारातून. कुणाची दया येत नाही, कुणाचं काय वाटत नाही. बघा तुम्ही, एखादा सिरियस जरी प्रसंग असला, घरातला माणूस मेला तरी सुद्धा पोरग मोबाईलवरून उठत नाही. बघा तुम्ही, त्याला सावध करावं लागतं. बबड्या आपल्यात मेलंय, तुम्हाला नाही बबड्या म्हणत बरं का? बबड्याला सांगायला लागलो. माणसं सिरियस होत नाहीत का? माणसाच्या अंतकरणातला प्रेमाचा जरा बंद झाला, संवाद बंद झाला. याचं कारण आहे सध्याची जनरेशन चुकीची आहे. महाराज ज्या गर्भामध्ये संस्कार केले जातात त्या माऊलीला जर संस्कार नसतील तर ती काय करील? मग याला धरावं काय लागेल? याला विचार करावा लागेल की नेमकं आपण जन्माला का आलो, आपण कुठून आलो, कशासाठी आलो आणि कशासाठी करतोय. महाराज म्हणतात, आलासी कोटोनिया जाशी कवणारी ठाया, घरतार तुझं नाही अवघी लटकीचं माया. काय आपल्याला मला सांगा, एवढं सगळं होतं तरी पण एकट्यालाच जावं लागलं. सांगा मला, याच घरातून बाहेर काढलं, ज्या घराचा पाया आपण खोदला, ज्या घराचं बांधकाम आपण केलं, त्याच आणि जी घरातली माणसं होती का जी आपली
तीच शेवटला काय झाली, आपलं संपलं आणि आपल्याला जाळून आली की महाराज म्हणतात टाकून पळती रांडा पोरे अंतिम मोरे. म्हणून महाराज आपण फक्त आणि फक्त निमित्त मात्र आहे. अर्जुनाला निमित्त केलं आणि धर्माची स्थापना करताना कितीतरी महापुरुषाचा वध केला. अर्जुनाला सुद्धा वाटलं माझ्यामुळे झालं काही की. आता कृष्ण म्हणला ह्याच्यामुळे झालं असतं तर मग मागच झालं असतं ना. महाराज अर्जुनाला लक्षात येत नव्हतं. अर्जुनाला वाटायचं युद्ध मीच केलं. अर्जुनानं लक्षात आणून देण्यासाठी अर्जुनाला भगवान कृष्णानं सांगितलं, अर्जुना आता युद्धाचा शेवट झाला, आज रथातून पहिल्यांदा तू उतरायचं मग मी उतरणार. ते म्हणजे देवा रोजचा नियम काय होता, आधी तुम्ही उतरायचं आणि पुन्हा मी उतरायचं, बरोबर आहे का. आज तसं चालणार नाही. देवानं सांगितलं उतर खाली, ती म्हणला उतरतच नाही. आता हनुमंतराय म्हणले तुम्ही दोघं उतरता का, मी उडी टाकू. कारण वर कोण बसलेलं होतं, हनुमंतराय. जोपर्यंत हनुमंतराय रथावर होते तोपर्यंत एका सुद्धा शक्तीनं हालचाल केली नाही. आणि ईडी माणसं आता हनुमंतालाच जात नाही. ती पोरं कधी जाते, ती कुठल्या तरी एका देवऋषानं सांगितल्यावर, जमना गेल्यावर मंगळवारी हेलपाटा घालू घालू सिंदूर लावू लावू येड्या ब्रह्माचार्याच्या अवस्थेमध्ये तू भगवंत बघितला नाही. मग हनुमंतराय बी म्हणताय घाल मला पाणी, नाही माझ्यासारखा राहिला तर घे विचारू, बरोबर आहे का. माझं झालं नाही म्हणते तर तुझं कुठं करावं. विनोदाचा भाग सोडून द्या. हनुमंतरायाने सांगितलं अर्जुना उडी टाक. अर्जुन ऐकायला तयार नाही. शेवट देवाने अशी हात धरला आणि स्वतः उडी टाकली. उडी टाकल्याबरोबर बजरंग बलीने पण उड्डाण केलं. उड्डाण केल्याबरोबर रथ महाराज धाड करणं पेटला. कारण समोरून पितामह भीष्माची ताकद आलेली होती. अनेक महाशक्ती त्यात समाविष्ट झालेल्या होत्या. मग कळलं अर्जुनाला देव होता म्हणून रथाला काय झालं नाही. कोण होता म्हणून, देव होता म्हणून. तसं अर्जुन नावाचा प्राण आणि हृदयाच्या ठिकाणी जो भगवान परमात्मा कृष्ण रूपानं तो जर आपल्या शरीरातून निघाला, 3.5 हाताचा रथ पेटला म्हणून समजायचं. किती जरी प्रेम असलं तर कुणी ठेवत नाही बाबा. म्हणून 22 दिवस तरी घराचा त्याग करायचा आणि वारीत गर्दी करून महाराजाचं डोकं खायचं, बरोबर आहे का. याच्या पलीकडे काय करायचं नाही. गायला येत नाही, मनाला येत नाही, बरोबर आहे का. आणि 2 हाडप्या अजून आणि 3रं ठिक जवळ, बरोबर आहे का. किती राडा. महाराज हा पसारा सोडा आणि विचार करा की आपलं काय आहे. म्हणून महाराज म्हणतात आपलं काय आहे, काहीच नाही. पण आपण ज्याला माझं म्हणतो ती तरी वस्तू आहे का, नाही महाराज. म्हणून महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, निमित्ताचा धनी केला से प्राणी, 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 निमित्ताचा धनी केला से प्राणी. माझे माझे मनोनी व्यक्त गेला, माझे माझे मनोनी व्यक्त गेला, जय गाते जग तुम्ही राजे, पण तुम्ही राजे, जय गाते जग तुम्ही राजे, जग तुम्ही राजे. माझे माझे मनोनी व्यक्त गेला, माझे मनोनी व्यक्त गेला, जय गाते जग तुम्ही राजे, तुम्ही राजे, जय गाते जग तुम्ही राजे, जय गाते जग तुम्ही राजे. राजाचा रंग ज्याला करायला येतो, रंगाचा राजा ज्याला करता येतो त्याला देव म्हणतात. कुणाचं कधी बिघडवायचं आणि कुणाचं कधी सुधरवायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. महाराज 5 पांडव सुखानं राज्य करत होते तरी सुद्धा 13 वर्ष, 1 वर्ष अज्ञातवास, 12 वर्ष महाराज वनवासाला पाठवले. राज्याहून लांब केलं. हरिश्चंद्राला एका रातीत भिकारी केलं. त्याला देव म्हणतात. आले देवाजीच्या मना ते कोणाचे चालेना. मग हा देव, म्हणून त्या देवाला शरण यायचं आहे. नेमकं देवाला शरण यायचं म्हणजे करायचं काय, काही नाही. देवाला जे आवडते ते करायचं. देवाला काय आवडतं, बरोबर आहे का. एखादा जावाय आला तर सासूबाई आहेत की माग, कुणाला आले असतील ती जावाय, जावायला आवडते ते करता का न आवडते ते करता. हो, लिकीला रोज बदलतोय तरी त्याला आवडीचं द्यावं लागतं. मग देव काय करील, देवाला जे आवडते ते करावं का नाही. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा,
गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. म्हणून देवाला नामचिंतन आवडतं म्हणून एकदा प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमा मधली चाल झाली अशी समजायला काय हरकत नाही. बरोबर आहे. स्लो आता इकडे बघतो तिकडे. आता महाराज लोकांचं ध्यान कशावर असतं? नारळ कुठं येतं आणि पाकिट कुठं येतं. खरं बोलायला काय अडचण आहे. बरोबर आहे का? आणि महाराज नारळच दिला मला. मी म्हणलं मला वाटलं मधल्या ह्यांच्या पशी दिला असेल, पोरं होती पोरांपाशी दिला असेल. मी काही मागत नाही ना, हात बी पसरत नाही काहीच करत नाही. मी आपलं गपचिप गाडीत बसलो. वर गप तर बसवलं. आता मी निघालो होतो. मागणं आला आणि म्हणला आता कसं काय समजायचं वाटतंय. मी म्हणलं कसं काय? नाही म्हणलं नारळ दिला नुसता, पाकिट दिला असं समजा म्हणला तो. म्हणून तसं काय घोटाळा होईल. बरोबर आहे. कारण समजात लय घोटाळा महाराज. म्हणून समजून घ्या. बरोबर आहे काय? विठाला महाराज वास्तविक जीवन जगत असताना आपलं कोण नाही. आपण ज्याला माझं म्हणतो ते तरी आपलं आहे का? म्हणून महाराज या संसारापाशी रडण्यापेक्षा या संसार ज्यानं निर्माण केला तो भगवान परमात्मा. महाराज ज्ञानोबराय म्हणतात ये साठी आलिया ओळंगा शारंग करू नाही तरी संसारू जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. म्हणून देव आपला म्हणा. आपण देव आपला म्हणत नाही. आपण कोण आपलं म्हणतो? तुम्ही कुणाला आपलं म्हणतात? माझं कोण आहे म्हणतो? जरा तुम्हाला प्रश्न विचारायला बरं वाटायला लागलं. विचार एक दिसता म्हणून. बरोबर. बाकीची जरा थोडं म्हणलं पचतंय कुणाला नाही पचतंय, कुणा वाट अडवली म्हणजे नाही कुणाला. बरोबर आहे. तुम्ही कुणाला माझं म्हणता? मुलाला. बरोबर. बायकोला, पैशाला, घराला, दाराला. मी पण तेच म्हणतोय ना. मी तर कुठं अजून संत बनलोय. मारा गावर आहे फक्त. महाराज वास्तविक जीवन जगत असताना आपण बायकोला माझं म्हणतो, मुलाला माझं म्हणतो, या पैशाला माझं म्हणतो, या जमिनीला माझं म्हणतो, घराला दाराला माझं म्हणतो. पण देव माझा म्हणत नाही. नामदेव महाराज म्हणतात मी देवाचा, देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. हेच नामदेवाचं वर्णन अख्ख्या कुळाला सवय लागली. कुणाला? अख्ख्या घराला. पण महाराज तुम्ही आम्ही म्हणत नाही. म्हणून महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात अरे नर जन्माला आला ना रडण्यापेक्षा तू काय कर हरिनाम घे. म्हणून महाराज म्हणतात नरासारख्या नर जन्माला आलास बाई बाई, नरासारख्या नर जन्माला आलास बाई बाई, जन्माला आलास बाई, नरासारख्या नर जन्माला आला बाई बाई. हरिनाम घे तू हरिनाम घे, हरिनाम घे तू हरिनाम घे. हात लावणी नशिबाला कारण बाई बाई, हात लावणी संसाराच्या पायी रे, संसाराच्या पायी, संसाराच्या पायी रे, संसाराच्या पायी रे, संसाराच्या पायी, संसाराच्या पायी रे, संसाराच्या पायी. घे घे हरिनाम घे माझ्या सारी सोडून दे, घे 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 हरिनाम घे माझ्या सारी सोडून दे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ज्या बायकोला आपण माझं म्हणतो ती बायको कोण आहे आपली? मुलाला आपण माझं म्हणतो, ज्या मुलासाठी आपण महत् पाप करतो, आपलं अंतकरण आपल्याला साक्ष देतं. महाराज घरामध्ये फक्त दूषित पैसा येऊ देऊ नका. धन आलं घरामध्ये, वारकरी असू द्या नाही तर तुम्ही संसारिक असू द्या, धन जोडायचंय ते उत्तम प्रकारचं जोडून या. धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तोय कपावे, उत्तम भोगील जीवखानी. महाराज जो पैसा आपण आणतो ना, बाकीची चोर काय करत नाही. ती दोन चोर लय मोठी. कोण? बायको महाडाकू. आणि ती बारकाय ना त्या डाकूच्या पोटी जन्मलेलं चोर. बघा तुम्ही, आपली उशी फेकून देतेली, रजाई फेकून देतेली, हातरलेलं पांघरलेलं, पण कुणी उतारा फेकून देत नाही, रानदान करीत नाही, घर सोडून जात नाही. सगळं पाहिजे पण तो माणूस मेला की
त्याच्याशी नातं मात्र आपलं संपतं. महाराज दुःख तर असतं, पण त्या दुःखावर वेळ गेली की पांघरून पडतो आणि माणूस स्वतःसाठी जगतो. म्हणून महाराज म्हणतात, तू म्हणशील बाई का पोरं, येतं पाठीमागं ते पोरं. म्हणशील बाई का पोरं, येतं पाठीमागं ते पोरं. म्हणशील बाई का पोरं, पाठीमागं ते पोरं. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच नावावर. खापर फोडतील तुझ्या नावावर. घे 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 माया सारी सोडून घे. घे 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 माया सारी सोडून घे. महाराज लिंग तोडू नका. महाराज मुलगा काय करतो मग? गाणं फोडतो. कुणाच्या नावावर फोडतो? बापाच्या. काय केलं नाही तू? पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी, सोयरा असतो चिप घेऊन उभा राहिला. त्याला माहित असते आपल्याशिवाय ह्याचं कोण खात नाही. दिदन का? बरोबर आहे का? महाराज त्या 3 फेऱ्या म्हणजे 3 अवस्था आहेत. बालपण, तरुणपण आणि वृद्धपण. खापर फोडणं म्हणजे देहाचा नाश करणं आणि देहाचं वाटलं घालून मुलगा बोंबलतो. मुलगा जन्माला यावा कशासाठी? फक्त आपल्या नावानं बोंबलायला. मला असं सांगितलं तसं. पण महाराज कुणीही मोठा मरू द्या, मला सांगा त्याचा पैशाला जर नाही काढलं तर पैसा सडकाय, चढून जातो. म्हणून महाराज म्हणतात एवढ्या पैशाचा काही उपयोग नाही. किती जरी श्रीमंत माणूस मेला तर त्याच्याबरोबर एक मातीचंच मडकं जातं. ना तांबडा तांब्या, ना पितळाचा, ना चांदीचा, ना सोन्याचा. आपली संपत्ती खरी ती एक मडकं, 4 पेंड्या, 8 बांबू, पावकिरी सुतळी, छटक छटक गुलाल, बुक्का, काळ तोंड करायला चाललो म्हणून. बरोबर आहे का? आणि 9 मन लाकडं. आता कळत नाही म्हणून 1 कॅन डिझेलचं आणि गावाचा अतिशहाणा माणूस पेटवायला. बरोबर आहे का? सातू झालं. याच्या पलीकडे काय नाही. म्हणून माय बाप समजून घ्या. तू म्हणशील पैसा तो येते जर येईल सांगा. म्हणशील पैसा मेल्यावरती तुझ्याबरोबर एक मातीचा मडका. घे 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 आता घराकडे खेळ आले. कुणी बी घरालाच बघतोय. काय त्या घरात आहे काय कळतच नाही. बरोबर आहे का? आणि आमच्या सारख्याला म्हणजे महाराज तुमचं घराला पाय लागू द्या. आमच्या घरची म्हणते ती घराकडे जेवणी. बरोबर आहे का? आणि ही म्हणते ती घराला पाय लावा. आता महाराज लोकांचं पाय लावून जर घर चांगलं झालं असतं तर मला वाटत नाही माझं रातचं पाय कोणी ठेवलं असतं. बरोबर आहे का? पाय म्हणजे विचार. लक्षात घ्या. तुम्हाला घर सुद्धा वाटतं ना, घरात ज्ञानेश्वरी आणा. तुम्हाला घर सुद्धा वाटतं ना, घरात गाता आणा. तुम्हाला घर सुद्धा वाटतं ना, दररोज घरामध्ये हरिपाठ होऊ द्या. तुम्ही मांसाहार करीत असलात तरी सुद्धा हरिपाठ बंद करू द्या. कारण महाराज अनंत जन्मीला आपल्याला संस्कार झालेत. वय महाराज जशी समजत असते तसं विचार असतात. जगात सगळ्यात मोठी विचाराची क्रांती कुणी केली असेल तर ज्ञानोबाईंनी. म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली. महाराज जगात सगळ्यात मोठी विचाराची क्रांती केली कुणबी क्षेत्रात जन्माला येऊन सुद्धा. माझ्या तुकोबाईंनी तुम्हा आम्हाला अधिकार दिला. यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. म्हणून महाराज या घराचं फॅट डोक्यातनं काढून टाका. आता घर चांगलं असलं तर पुरी देते. आपण त्या पोराच्या बापाचं झालं की वाटवलं 40-40 लाख रुपये खर्च करायला लागलं आणि बंगला बांधला. पुन्हा कुठलं तर मधला पाहुणा सांगतोय शिल्लक नव्हतं कर्ज काढून बांधलं. आता घर बांधून राहायला कोणी नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. महाराज म्हणतात तू म्हणशील घर ते येते तर राहील सारं. म्हणशील घर ते येते तर राहील सारं. गेल्यावरती तुझ्या गावात गावात गेल्यावरती तुझ्या गावात बाहेर तुकड्या म्हणे तुझी संपत्ती याची क्षणात होईल माती. महाराज एक जीव होता राजा रावण. महाराज त्यानं 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या. आपण त्या 9 ग्रहाची शांती करू करू ब्राह्मण मोठा झाला. पण आपल्याला काही त्या शांतीचा गुण आला नाही. तसलं 9 ग्रह पायरीला ठेवलं. ज्या यमाला आपण भीतो तो यमाच्या डोक्यावरती पाय देऊन थांबला. महाराज गणपती गाडवर राखीत होता. चतुर्थी नव्हता करीत गणपती काय करत होता? गाडवर राखीत होता. देव घेत होते 33 कोट बंदी खाण्यात असणारे देव. पण महाराज सीतेला विनंती केली आणि सीतेचं हरण झालं. त्या राजा रावणाच्या मेल्याबरोबर लंकेला आग लागली. म्हणून तुकडोजी दास महाराज म्हणतात संपत्तीचा गर्व नसावा, गर्व असावा
साधू संतांचा, गर्व असावा माझ्या भगवान परमात्म्याचा, गर्व असावा हिंदुत्वाचा, गर्व असावा माणुसकीचा, महाराज गर्व असावा वैराग्याचा, गर्व असावा भक्तीचा, गर्व असावा ज्ञानाचा. नको बाकीच्या अभडंब ज्या मुडी परंपरा आहेत त्या मुडीत काढून भगवंताचा एक आपला कळलं पाहिजे. का करायचा? याच्यात फायदा सुद्धा जीवाचा आहे. आपला तो एक देव करून घ्यावा, तिने विण्याची वासोक म्हणे. म्हणून महाराज म्हणतात, तुकड्या म्हणे तुझी संपत्ती याची क्षणात होईल माती. रावण मेला लोकांना आली तशीच होईल तुझी गती. म्हणून महाराज जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी विचारायच्या. ज्यावेळेस नामदेवरायाची सून डिलिव्हरी झाली आणि तिला कळलं, घरातली सगळीच्या सगळी माणसं समाधी अवस्थेत बसायला लागले, धावतच आली. तानले कृत महाराज देवाला भांडायला लागली, माझी भक्ती नाही का? जनाबाईला अधिकार दिला तुम्ही समाधीला बसायला आणि मला नाही. तिनं सांगितलं, अगं बाई तुला बसवलं असतं पण तान बाळ आहे. ती म्हणजे बाळ कुणी दिलं? बाळ कुणी दिलं? तुम्ही. मग हे बाळ तुमच्या माझ्यामध्ये जर येत असेल तर मला बाळ नको. ती म्हणजे तसं करता येत नाही. एका मुलाला आईची गरज असती. ती म्हणजे आईची गरज होती तर ज्ञानोबराईच्या आई वडिलाला देहांत प्रायश्चित्त भोगायला का लावलं? प्रश्न पडला महाराज देवाला. देवाला बोलतं बंद झाली. नामदेवराय सुद्धा काय बोलू लागना. ओल्या बाळात तिला कसं समाधीला बसवायचं? काय केले ना ऐकना. हातातलं बाळ घेतलं महाराज आणि सांगितलं, बाळ तर आधी बी मरणार आहे आणि नंतर बी मरणार आहे, पण पुन्हा मला योग येणार नाही. म्हणून महाराज जगातली ती सगळ्यात मोठी आई जिनं आपलं बाळ घेतलं आणि पांडुरंगाकडे बिरकावलं. पांडुरंगाला वर्ण उडी टाकावी लागली, त्या बाळाला झेलावं लागलं. ज्या नामदेवरायाचा वंश माझ्या देवानी वाढवला त्याच देवाला शरण जायला सांगतात. मग मला सांगा, नाशिवान प्रपंचामधल्या गोष्टी देवाच्या आणि आपल्यामध्ये काय करतात? आटी निर्माण करतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, या नाशिवान प्रपंचाचा विचार सोडून द्या आणि अंतःकरणापासून एकदा भगवंताला शरण या. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, 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 तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी. देवाचे
येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. Ram